बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात 17 ऑगस्ट रोजी वसमत बंदचे आयोजन। बांगलादेशातील हिंदूवर अत्याचार होत आहे ते अत्याचाराचा निषेध करण्यासाठी व तेथील हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदुस्थान सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी वसमत बंदचे आयोजन करण्यात आले आहे। वसमत येथे बुधवारी सकाळी हिंदू समाजाची बैठक पार पडली। या बैठकीत 17 ऑगस्ट रोजी वसमत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। या बैठकीस मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते। बांगलादेशात हिंदूवर अन्याय होत आहेत या अन्यायाचा निषेध करण्यासाठी वसमत येथे सरस्वती मंदिर सभागृहात बुधवारी बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत मोठ्या संख्येने विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हिंदू समाज बांधव उपस्थित होते। यावेळी बांगलादेशात हिंदू समाजावर होणारा अत्याचार रोखण्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले। हिंदुस्थान सरकारने बांगलादेशातील हिंदूंना अत्याचारापासून वाचवण्यासाठी पावले उचलावीत, पुढाकार घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी व हिंदूंना न्याय देण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी वसमत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। 17 ऑगस्ट रोजी शिवतीर्थावरून मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चाद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे। दिवसभर वसमत बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे। या बंदमध्ये सर्व व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। वसमत तालुक्यातील सर्व हिंदू बांधव भगिनी महिलांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकल हिंदू समाज वसमतच्या वतीने करण्यात आले आहे। जातीतील माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो, वेळीच जागे व्हा। बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवावर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेध मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा। निषेध मोर्चाद्वारे बांगलादेशातील आपल्या दुःखित पीडित हिंदू बांधवांना हिंमत, धैर्य, दिलासा देऊन